नमस्कार मित्रांनो, तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जगन्नाथने ठरवलेलंच असतं की भैरवीचा गेम आता पूर्णपणे संपवायचा, ताराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आणि त्याचबरोबर सावली किती गुणी आहे, किती मोठ्या लेवलची ती सुपरस्टार आहे हे सगळ्यांसमोर आणायचं. त्याने आता जिथे ताराचं कॉन्सर्ट होणार असतं तिथे भैरवी जाणार असते आणि भैरवी ही ताराला सोडून वेगळीच जाणार असते. आधीच तिथे तारा पोहोचलेली असते आणि भैरवी नंतर जाणार असते. तर आपल्या माणसांना त्या रूटवरून पाठवून भैरवीला त्याने किडनॅप केलेलं असतं. तिचे हातपाय तोंड वगैरे बांधून तिला एका गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं. इकडे तारा कॉन्सर्टच्या ठिकाणी आलेली असते आणि सावली सुद्धा तिथे आधीच येऊन पोहोचलेली असते. सावली आता विचारत असते ताराला की भैरवी माई कुठे आहे ते, कारण भैरवीची सगळी अरेंजमेंट करायची, कसं जायचं, कुठे जायचं आणि कधी सुरुवात करायची. तारा आणि सावली यांच्यामधलं कोऑर्डिनेशन म्हणजेच भैरवी होती. आता भैरवी नसणार तर तारा आणि सावली यांना कोण गाईड करणार, हा दोघींनाही प्रश्न पडतो. सगळेजण भैरवीची वाट बघत असतात आणि ताराला मीडियावाले आता प्रश्न विचारत असतात. तेव्हा तिथे भैरवी नसते. ताराला नेहमीच सांभाळून घेणारी तिची आई भैरवी आता नसताना ताराची खूप फजिती होणार असते. तिला काहीच बोलता येत नसतं. मीडियासमोर चेहरा लपवून ती आतमध्ये जात असते आणि सावलीला आता कळत नसतं की भैरवी अजून आली कशी नाही येते. इकडे सारंगच्या हाती एक ग्रीटिंग कार्ड लागलेलं, त्यात हार्ट शेप वगैरे असतात आणि लव्ह प्रपोजल असतात, म्हणजे प्रेमाचं कोणीतरी प्रपोजल केलेलं असतं आणि त्यात सावलीचं नाव असतं. सारंगला आता कळत नसतं की सावलीच्या मनात हे सगळं कधीपासून आणि कसं चालू येते आणि आता पुढे काय करायचं ते. इकडे जगन्नाथ आपल्या माणसांसोबत बोलत असतो. आता तारा आतमध्ये जाईल तर पुढे काय करायचं, आपला पुढचा प्लॅन काय आहे हे सगळं तो त्यांना इशाराने सांगत असतो आणि आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं काही व्हायला हवं असं सुद्धा त्यांना तिथे सांगत असतो. तारा कंटिन्युअसली भैरवीला कॉल करत असते, पण भैरवीचा फोन हा बाजूला असतो. तिला दिसत असतं की ताराचा फोन येतोय, पण ती उचलू शकत नसते, कारण ती हातपाय बांधून तिला बसवण्यात आलेलं असतं. आता तिची खूपच नाचक्की झालेली असते आणि तारा सुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. तर ही कॉन्सर्ट आता कशी पार पडणार, आणि जरी पडली तरी जगन्नाथ ताराचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यात यशस्वी होईल का, आणि सावली ही किती गुणी आहे, किती सुपरस्टार आहे हे सगळ्यांसमोर येईल का. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.